जर तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीबरोबर लग्न करायचा विचार करत असाल तर थांबा, त्याआधी तुम्हाला प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट नक्की बघायला हवा. मला थोडा उशीर झाला पण मी फायनली हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला आणि खरं सांगतोय मला तर हा चित्रपट खूप जास्त आवडला. कारण याचा कॉन्सेप्ट ना फारच जास्त इंटरेस्टिंग आहे की जर एका व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी रिसेट करायचा सेकंड चान्स भेटला तर तो त्या संधीचं सोनं करेल की माती. प्रेमाची गोष्ट 2 तुम्हाला बघावा लागेल हे सर्व जाणून घ्यासाठी. ललित प्रभाकर यामध्ये सुद्धा एकदम कूल डॅशिंग चॉकलेट बॉय लुक मध्ये आहे, पण त्याचा अभिनय सुद्धा तेवढाच दमदार आहे. ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित या दोघांचं काम सुद्धा यामध्ये अतिशय चांगलं आहे आणि या तिघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बघायला सुद्धा फार छान वाटते. यासोबतच भाऊ कदम आणि स्वप्नील जोशी हे दोघेही आपल्याला कॉमिक रिलीफ देण्यासाठी यशस्वी ठरतात, कारण की त्यांचे कॉमिक डायलॉग्स आणि जोक्स बहुतेकदा आपल्याला हसायला भाग पाडतात. आणि हो, यामध्ये तुम्हाला CGI आणि VFX सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचं बघायला मिळेल, ज्यामुळे ते व्हिज्युअली बघायला सुद्धा फार सुंदर वाटतात. आणि VFX साठी तर माझ्याकडून याला 10 पैकी 10 गुण, कारण की इतक्या चांगल्या क्वालिटीचे VFX आपल्याला मराठीमध्ये फार कमी बघायला मिळतात. आणि हो, चित्रपटामध्ये मला फक्त एकच गोष्ट खटकली, जे की आहे याच्या रन टाइम, जो की जवळपास 2.5 तासाचा आहे आणि माझ्या मते यातील 10-15 मिनिटं आरामात कमी केल्या जाऊ शकली असती. आणि या चित्रपटाचा टॉपिक जरी आताच्या यंग ऑडियन्सला अट्रॅक्ट करणारा असला तरी सुद्धा तुम्ही आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत हा चित्रपट एन्जॉय करू शकता आणि संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट बघायला ना एक वेगळीच मजा येईल. आणि मी तर हायली रिकमेंड करेल की तुम्ही हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये नक्की बघा. खरंच खूप चांगला चित्रपट आहे.